नमस्कार. सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले आहे. अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे. आणि आज मी चिकन तंदुरी बनवत होते. म्हटलं चला तुम्हाला सुद्धा त्याची रेसिपी सांगते, जेणेकरून तुम्ही सुद्धा झटपट चिकन तंदुरी घरी बनवचाल आणि तुम्हाला सुद्धा चिकन तंदुरी हॉटेलमध्ये जाऊन खायची काही गरज पडणार नाही. तुम्ही सगळेजण कोणीही कधी सुद्धा बनवली नसेल, तुम्ही पहिल्यांदा बनवता तर तुम्ही सुद्धा आरामात बनवू शकता. अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी चिकन तंदुरी आज बनवायला सांगणार आहे तुम्हाला. आणि मी सुद्धा बनवते. कशी बनवते तुम्ही पूर्ण रेसिपी बघा. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. चला पटकन किचन मध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. चला चिकन तंदुरी बनवायला सुरुवात करूया. आधी मसाला तयार करू. मी चिकन साईडला स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, पण आधी मसाला बनवू पटापट. जी मसाला आपल्याला चिकनवरती लावायचा आहे. ठीक आहे. तुम्ही एक ताट घेतले, ताटामध्ये 2 पळ्या तेल टाकले आणि आता ह्याच्यामध्ये मसाले टाकूया. मसाल्यामध्ये मी 2 चमचे लाल चटणी टाकणार आहे. आपल्याला चिकन तंदूर एकदम अशी चटपटी मस्त बनवायची आहे. आणि चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ही चटणी कलरला लालसर दिसती, पण जास्त एवढी तिखट नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकली. गरम मसाला टाकला. गरम मसाला तुम्ही जो घरी वापरता तो टाकू शकता 1 चमचा भरून. आणि हा चिकन तंदुरी मसाला आहे एव्हरेजचा, तो टाकलेला आहे मी 2 ते 3 चमचे. आता तुमचं चिकन जास्त असेल कमी असेल त्याच्यावर तुम्ही कमी जास्त मसालेसुद्धा करू शकता. थोडासा ऑरेंज कलर टाकायचा आहे. कलर बी तुमच्या आवडीनुसार टाकायचा असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरीसुद्धा काही हरकत नाही, जबरदस्ती नाही आहे. ठीक आहे. आता ही पेस्ट टाकलेली आहे मी. अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकलेली आहे. आणि शिवाय ह्या मसाल्यामध्ये पाणी बिलकुल गेलं नाही पाहिजे. पाणी जर गेलं ना तर आपला मसाला खूप जास्त असं पातळ होईल आणि चिकनला खूप जास्त असं पाणी सुटेल. पाणी सुटलं तर चिकनला व्यवस्थित मसाला लागणार नाही आणि त्याचा एकदम असा रस्सा तयार होईल ज्यावेळेस आपण चिकन शिजवचाल त्यावेळेस. त्याच्यासाठी पाणी बिलकुल ह्याच्यामध्ये गेलं नाही पाहिजे. ह्याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. चवीनुसार मीठ टाकूया. मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दही टाकायचं आहे. दही घट्ट टाकायचं आहे. खूप जास्त असं पातळ दही टाकायचं नाही, नाहीतर काय सांगितल्याप्रमाणे की खूप जास्त असं चिकनमध्ये पाणी होईल आणि एकदम मसाला व्यवस्थित चिकनला लागणार नाही. त्यासाठी घट्ट दही टाका. आणि जर तुमच्याकडे पातळ दही असेल तर त्यातलं पाणी काढा, निपटून घ्या आणि नंतर ते दही वापरा. तर मी घट्ट असं दही टाकणार आहे 5 ते 6 चमचे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबूसुद्धा टाकू शकता. असं नाही की फक्त तुम्ही लिंबू टाकता आणि दही नाही टाकणार, असं नाही. तर दही पण टाका आणि लिंबू पण टाका, दोन्ही टाका. चव अतिशय छान लागणार आहे. पण माझ्याकडून लिंबू टाकायचं विसरून गेलं, मी लिंबू टाकलेलं नाही आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं एकदम दही टाकल्यानंतर कसं फाटल्यावानी होते, तर फाटल्यावानी बिलकुल दिसलं नाही पाहिजे. तर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि नंतर ह्याच्यामध्ये काळी मिरी पावडर टाका. आधी टाकली तरीसुद्धा चालेल, का तर माझ्याकडे काळी मिरी पावडर संपली होती. त्यासाठी मी सचिनला लाटण्याने ग्लासामध्ये थोडीशी काळी मिरी कुटायला लावली होती. आणि काय होतं ना, थोडीशी जर काळी मिरी वाटली ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती पटकन वाटत पण नाही आहे. त्यासाठी म्हटलं त्यांना की थोडीशी कुटून द्या, तोपर्यंत बाकीचा मसाला मिक्स करून घेते. नसं बऱ्याच जणांच्या अशा कमेंट येतील की नंतर का टाकली म्हणून, तर ती कुटत होते म्हणूनसाठी मी नंतर टाकलेले आहे. तर चव अतिशय छान येते काळी मिरी टाकल्यानंतर. मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर साईडला सारून ठेवला आहे. आणि आता चिकनला पण व्यवस्थित मसाला सगळा लावून घेऊया. आणि चिकनचे पीस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसे पण करू शकता, छोटे मोठे कसेही करू शकता. तर मी कसे चिकनचे पीस केलेले आहे ते तुम्ही बघू शकताय. असे मसाला व्यवस्थित सगळ्या चिकनला लावून घ्यायचा आपल्याला, जेणेकरून आतमध्येपर्यंत. आणि जर असे मोठे लेग पीस वगैरे असतील ना, त्याला व्यवस्थित असं कट करून घ्या. तर मी पहिले सचिननं कट करून आणली होती चिकनला व्यवस्थित तिकडून आणताना चिकन. तर कट करायची गरज मला काही लागली नाही आहे. तर असे कट मारलेलेच आहे चिकनला. तर व्यवस्थित मसाला सगळ्या चिकनला मी व्यवस्थित लावून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते लावून घेऊन. तर सगळ्या चिकनला मस्तपैकी असा मसाला लावून झाला आहे आणि कसलं भारी दिसायला लागले चिकन बघू शकताय. तर एक पातेलं घेतलं आहे मी साईडला आणि पातेल्यामध्ये सगळं चिकन ठेवणार आहे, का तर ह्या ताटामध्ये ना मला झाकून ठेवता येणार नाही. त्याच्यासाठी आता हे 2 ते 3 तास मस्तपैकी चिकन मसाल्यामध्ये मुरू देणार आहे आणि नंतर बनवणार आहे. आणि काय करायचं तुम्हाला सुद्धा हे चिकन बनवताना ह्याला जितक्या वेळ तुम्हाला जास्त टाईम असेल ना तितक्या वेळ तुम्ही ह्याला मस्तपैकी मसाल्यामध्ये चिकन मुरू द्यायचं आहे आणि तवा बनवायचं. लगेच झटकीपट बनवायचं नाही. जर तुम्ही सकाळी मसाला लावून ठेवला ना, तुम्ही रात्री बनवलं तरी चालेल किंवा रात्री मसाला लावून ठेवून सकाळी बनवलं तरीसुद्धा चालेल. जितक्या जास्त वेळ तुम्ही ठेवचाल मसाल्यामध्ये तितकं चिकन खूप चांगलं आणि मस्त होणार आहे. आता मी 2 ते 3 तास ठेवते आणि जरी 4 तास जरी झाले तरी 4 तासांनी मी बनवायला सुरुवात करणार आहे. तर झाकून ठेवल्यावर नंतर 4 तासांनी बघूया. कोळसा चांगला गरम झालाय, तर एका वाटीमध्ये कोळसा ठेवते मी.
आणि ती वाटी इथं अशी चिकन मध्ये ठेवायची आपल्याला आणि वरतून थोडंसं तेल टाकायचंय आणि असं झाकण ठेवून द्यायचं आपल्याला. तुम्ही हे तेलाच्या वरचं तूप टाकू शकताय किंवा तुम्ही कोणतंही जे वापरत असाल ते तेल टाकलं तरीच चालतंय. तर हे मी ह्याचं टाकले मोहरीचं तेल टाकलेलं आहे. 2 ते 3 मिनिटं झालेलं आहे. चिकनला पण झाकून ठेवलंय. बघू आणखीन धूर गेला ह्याच्यातला. तर बघू शकता आणखीन धूर आहे चिकन मध्ये. तर आणखीन 2 मिनिटं थांबूया जेणेकरून पूर्ण धूर आपला जे आहे ना म्हणजे त्याचा स्मोक ती सगळं आपल्या चिकन मध्ये गेला पाहिजे, ज्याने खायला आपलं चिकन खूप टेस्टी आणि मस्त लागणार आहे. जसं की आपण हॉटेलमध्ये गेल्यावर तंदुरी चिकन खातो ना तसंच आपलं तंदुरी चिकन घरी सुद्धा बनणार आहे. आणि तुम्ही जर एकदा बनवलं ना तर हमेशा तुम्ही असं चिकन नक्की बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर एक मी मोठा कुकर घेतलाय. आमच्या इथं लाईट गेली त्यासाठी थोडासा अंधार वाटत असेल. तर एक मोठा कुकर घेतलाय त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय. बघू शकताय अर्धा ग्लास मी पाणी घेतलंय, जास्त घेतलेलं नाहीये. आणि आता हे जे चिकन आहे ना ते आपल्याला ह्या कुकरमध्ये शिजायला ठेवायचंय. आणि कुकरमध्ये ह्याच्यासाठी शिजायला ठेवायचंय का तर ते पटकन बनन. लाईट पण आली, पटकन बनन चिकन. आणि पॅनवर जर शिजायला ठेवलं ना त्याला खूप जास्त वेळ लागतो आणि पटकन होत नाही ते. जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही ते पॅनवर बनवू शकता, पण कुकरमध्ये झटपट होतं आणि वेळ सुद्धा वाचतो आपला आणि चिकन सुद्धा शिजायला खूप छान शिजतं. पॅनमध्ये काय होतं मध्ये हड्डी लागणार, थोडंसं असं रक्त राहिल्यासारखं होतं किंवा लालसर चिकन राहतं मध्ये आणि ते खाताना बिलकुल चांगलं वाटत नाही. असं वाटतं की ते कच्चं आहे, मध्ये हड्डी पूर्ण अशी लालसर होते आणि ते खायला बिलकुल चांगलं वाटत नाही. बऱ्याच वेळा तुम्ही असं खाल्लं असेल कधी बाहेर गेल्यानं सुद्धा. KFC मधलं सुद्धा चिकन तसं असतं की खाल्ल्यानंतर चांगलं वाटतं पण त्याच्या आतमध्ये पर्यंत हड्डीला एकदम असं लालसर हड्डी असते किंवा ते रक्त असतं थोडंसं आणि ते बिलकुल चांगलं वाटत नाही खायला पण आणि बघायला पण. तर त्यासाठी चिकन आपण असं कुकरमध्ये शिजवून घ्यायचंय. पण आपल्या चिकन मध्ये पाणी बिलकुल गेलं नाही पाहिजे, असं शिजवायचं आहे. ते कसं शिजवायचं मी तुम्हाला दाखवते. तर जी वाटी आहे आपण ठेवलेली ती साईडला काढून घ्यायची. आपलं चिकन खूप टेस्टी आणि मस्त होणार आहे असं पद्धतीनं. आणि ही जी पातेलं आहे ना ते पूर्ण पातेलं मी असं कुकरवर ठेवणार आहे. आता हे पातेलं व्यवस्थित बसते म्हणून ठेवणार आहे. जर तुमच्याकडे पातेलं असं नसेल तर तुम्ही स्टीलचा डब्बा सुद्धा त्याच्यामध्ये जे आरामात बसेल त्याच्यामध्ये ठेवून सुद्धा तुम्ही चिकन ठेवू शकताय. आणि इतका मस्त वास यायला लागला आता हे आपण धूर दिल्यामुळं. आणि आता झाकण लावून घेते मी. झाकण लावायला थोडासा टाइम लागला. आणि गॅस चालू करून आपल्याला हे 2 शिट्ट्या काढायच्यात आता हे चिकनला. तर फास्ट गॅसवर करणार मी, कमी गॅसवर नाही, फास्ट गॅसवर 2 शिट्ट्या करायच्यात. जेणेकरून शिट्ट्या काय होतं कमी गॅसवर केल्यानंतर पूर्ण चिकन खूप जास्त असं गाळ होईल आणि त्याच्यासाठी फास्ट गॅसवर जर 2 शिट्ट्या केल्या ना खूप जास्त चिकन शिजणार नाहीये. आणि आपलं पातेलं बुडापासून थोडंसं वरती आहे इथपर्यंत असं पातेलं आहे आणि बुडाला टेकलेलं नाही. त्यासाठी खूप जास्त असं चिकन शिजवायचं नाही आपल्याला. का तर परत आपल्याला बस त्याच्यावर आणखीन आपल्याला काम करायचं आहे. ते काय करायचं ते तुम्हाला नंतर दिसेल. त्याच्या आधी 2 शिट्ट्या करून घेते आणि नंतर तुम्हाला चिकन दाखवते कसं झालेलं आहे ते. कोळसा मम्मीनं मला गावून दिला होता, तर खूप जास्त दिला होता पण सगळं खराब झाला म्हणून फेकून दिला मी. खूप जास्त काय करायचं म्हणून. आणि आता एवढंच ठेवलंय, बघू शकताय एवढाच आहे माझ्याकडे. आणि जे आताच होतं ना त्याचा इतका मस्त वास यायला लागला त्या चिकनचा. तर आता हे झाकण लावून मी डब्यामध्ये ठेवून देते जेणेकरून मला कधी यूज करायचा असेल तर मी करेन. तर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघू शकता वाफ सगळी निघली याच्यातली. आता झाकण खोलूया आपण बघू चिकनचा हाल काय झालाय ते. आणि तुम्हाला चवळून दाखवते. बघू शकताय चिकन कसं झालेलं आहे. थोडा याच्यामध्ये एकदम थोडासा असा रस्सा सुद्धा झालाय. तर तो रस्सा सुद्धा आपल्याला नंतर लागणार आहे, कशा लागणार आहे तुम्हाला नंतर सांगते. तर आता एक गॅसवर मस्तपैकी असा पॅन ठेवूया आणि चिकन थोडंसं शिजलेलं आहे ते पण दाखवते तुम्हाला. 1 चम्मच घेऊन. तर हे बघू शकता असं चिकन शिजलेलं आहे पण जास्त शिजलेलं नाहीये. तर चला गॅसवर एक पॅन ठेवूया. आणि कुकर मधलं पूर्ण पाणी आटलंय. तर वास खूप मस्त यायला लागला पण ह्याचा. तर एकदम कडक असा पॅन गरम झालेला आहे. आता आपण एक एक
पीस याच्यामध्ये उचलून ठेवूया. तर 3 पीस बसतील याच्यामध्ये. आणि हा जे रस्सा आहे ना ते आपल्याला ह्याच्यावरती ओतायचा आहे. तर चिकन जे थोडंफार कच्चं होतं ते आता पॅनमध्ये आपण शिजायला ठेवलेलं आहे आणि वरतून जे रस्सा होता ना ती पण वरतून टाकलाय. जरा सुद्धा आपलं चिकन कच्चं खायचं नाही किंवा कच्चं ठेवायचं नाही, पूर्णपणे व्यवस्थित शिजवायचं चिकन आपल्याला. आणि नंतर याला अजून भाजायचं सुद्धा आहे. ते कसं भाजायचं ते तुम्हाला नंतर दिसेल, पण आधी रस्सा थोडासा जे उरला होता ते ह्याच्यामध्ये थोडासा टाकलेला आहे. बाकीचे चिकनला आणखीन थोडासा रस्सा मी ठेवलाय आणि ते सगळं ह्या रस्स्यामध्ये आणखीन थोडंसं चिकन शिजवू. स्नेहा क्लासून आली, तिला भूक लागली होती तर म्हणलं भाजी चपाती दुपारची खातं, म्हणली नको. तिने बर्गर घेऊन आली तिथं, स्वप्नीलनं तिने बर्गर खाल्ला आणि आता चिकन त्याच्यामधला रस्सा थोडासा होता ते आटला. आता चिकन पलटून घेऊया आपण. तर तुम्हाला जवळून दाखवते. 2-3 वेळा मी आलट पलट केल्यानंतर त्याच्यामधला रस्सा सुद्धा सगळा आटला आणि कलर बघू शकता किती मस्त आलाय आणि चिकन सुद्धा पूर्णपणे शिजलेला आहे. पण त्याला आणखीन पूर्ण चिकन तंदुरी दिसण्यासाठी आणि एकदम कलर भारी येण्यासाठी, छान दिसण्यासाठी आपल्याला किंवा चव आणखीन चांगली लागण्यासाठी ह्याला आपल्याला भाजायचं आहे. तर मी पलीकडल्या गॅसवर हा पॅन उचलून ठेवते आणि मोठ्या गॅसवर ह्याला थोडंसं भाजून घेते, जेणेकरून जसं की हॉटेलमध्ये चिकन तंदुरी बनतं ना तसं आपलं घरचं चिकनसुद्धा असं मस्त लागणारी आहे आणि बनणारी आहे. आता हे पॅनमध्ये जर तुम्ही असं भाजलं नाही ना तरीसुद्धा तुम्ही पॅनमध्ये जसं बनलेलं आहे चिकन तसं सुद्धा तुम्ही खाऊ शकताय, पण हे चिकन असं भाजून खाल्ल्यावर चव आणखीन वेगळी लागते. तर चला मस्तपैकी असं मी भाजून घेते. जर तुमच्याकडे अशी जाळी वगैरे जरी नसेल ना तर तुम्ही कसं भाजू शकता, असं डायरेक्ट चिमट्याने पकडून सुद्धा तुम्ही डायरेक्टली असं भाजू शकता, जाळी जरी नसेल तर. असं काही नाही की आणणं गरजेचं आहे, बनवणं गरजेचं आहे, कोणतीही गोष्ट अशी नाही आहे म्हणून त्याला आडायचं नाही आहे. तर काहीतरी नवीन नवीन जुगाड करायचे आणि बनवायचं काहीतरी नाही चांगलं बनवायचं. तर असं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे चिकन. एक पीस भाजून झाला आहे. थोडासा करपला तरी चालेल, पण कच्चं बिलकुल ठेवायचं नाही आहे. मी बार कशासाठी सांगते कच्चं ठेवायचं नाही, का तर आपल्या घरात लहान मुलंसुद्धा खातात आणि पोटात वगैरे दुखायला नको त्यांच्या. आणि कच्चं असल्यामुळे काय होतं मग ते फेकण्यात जातं, खाल्लं जात नाही आहे. आणि आपण पैसे देऊन आणले, फेकायला आणलेलं नाही, खायला आणले. त्यासाठी मस्त शिजवून भाजून व्यवस्थित खायचं आहे. आणि जवळून बघू शकता किती मस्त असं चिकन तंदुरी बनत आहे आपला. आणि शिवाय ह्याच्यावर बटर लावायला असताना आणखीन चांगलं झालं असतं, का तर माझ्याकडलं बटरच संपलं आहे. आणि सचिन म्हटले मी आणू का म्हणत होते, म्हणलं तर राहू द्या, मी तेल लावते थोडंसं वरतून, परत जाणं येणं नकोच म्हटलं. आणि एखादं काही जर नसलं तर असं नाही की ते असलंच पाहिजे असं नाही आहे, तर नसताना सुद्धा आपण बनवू शकतो. तर मी बटर न लावताच असं बनवलेलं आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकताय, पाहिजे तर ह्याच्यामध्ये चिकनवर वरती पण टाकून शकताय. आणखीन चटपटी मस्त अशी चव लागेल तुमच्या चिकन तंदूरला, ठीक आहे. आणि थोडासा रस्सा मी आणखीन ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, थोडासा रस्सा मी ठेवलेला आहे, का तर 5-6 पीस असे छोटेसे पीस होते. तर स्नेहाला म्हणलं होतं ते पण बनवते मी ग्रिलमध्ये टाकून, ह्याच्यामध्ये त्या सिगमध्ये टाकून बनवते, ग्रिलमध्ये नाही सिगमध्ये टाकून बनवते. पण स्नेहा म्हणले नको मी असेच खाणार आहे, तिने एक पीस खाल्ला तर तिला आवडला. तर मग थोडासा रस्सा आणि हे पीस मी शिजवायला ठेवलं. म्हटलं हे पाणी सगळं आटून घेते, चिकनला मस्तपैकी लावून घेते. आणि किती मस्त असं चिकन तंदुरी बनलेली आहे आपली. त्याच्यावर थोडंसं मी कोथिंबीर टाकली, थोडासा कांदा टाकलेला आहे कापून, कांदा टाकलेला नाही ठेवला आहे, लिंबू ठेवलं आहे. आणि आता चला कशाची वाट बघूया, मस्तपैकी जेवण करायला घेऊया आपण. हे सुद्धा पीस मस्तपैकी शिजल्यात, पाणी थोडंसं आटलेलं आहे आणि खायला घेऊया. त्याच्या आधी चिकन किती मस्त शिजलं ते तुम्हाला दाखवते. चिकन शिजणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं आपण असं काय बनवायला गेलं ना ते कच्चं राहतं, तर कच्चं बिलकुल खाऊ नका. बऱ्याच वेळा मी सांगते पोटात दुखल. तर चिकन मी मस्तपैकी शिजवले, प्लेट मस्त केली, कांदा लिंबू कापून झाले. तर वेळ न घालवला होता, पटकन आपण खायला बसूया. माझ्या स्नेहाच्या जिभेला लय चव लागती. काय असं खायचं म्हणले की मेयोनीज पाहिजे, नाही तर टमाटा सॉस पाहिजे. तर टमाटा सॉस संपलेला आहे, जे आपण KFC मधून जे पार्सल आणतो ना त्याच्यामध्ये जे टमाटा सॉसचे पॅकेट येतात ना ते सुद्धा जपून ठेवते. तिला एक पॅकेट फोडून दिलं मी आणि बाकीचं थोडंसं होतं त्याला ती चाटून खाल्लं आणि ते फेकून दिलं. आणि सचिन आमचा व्हिडिओ काढतो, खाली गेलं. जेवण झालं, तंदुरी चिकन खूप छान बनलं होतं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा.
आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचं ते बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय.